नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. आता तुम्ही पाहिला असेल, हा जो बैल आहे सोन्या नावाचा बैल आहे मित्रांनो. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या ठिकाणी इंद्रसेन मोठे म्हणून एक शेतकरी आहे, त्यांचा हा सोन्या बैल आहे मित्रांनो. अवघ्या 4 वर्षाचा असताना त्याला अवताला ज्यावेळी झुकला त्यावेळी त्याच्या डोळ्यांमध्ये बुबुळामध्ये मांसांची वाढ होत होती. त्यावेळी त्याचा डॉक्टरांनी सांगितलं की त्याचा डोळा काढावा लागेल आणि काही दिवसांनी दुसरा सुद्धा डोळा काढावा लागेल. म्हणून त्याला डॉक्टरांनी सल्ला दिला की तुम्ही याला विका, खाटकाला विका, कुणाला कसाबालाही विका. बऱ्याच लोकांनी त्यांना सल्ला दिला, पण या दिलदार मनाच्या शेतकऱ्याने सांगितलं, डॉक्टर मला याला विकायचं नाही, दुसरा काय पर्याय असेल तर सांगा. तर असं त्याच्या वयाच्या 4थ्या आणि 5व्या वर्षी मित्रांनो दोन्ही डोळे गेले. बघा, माणसाला तरी वाचा असते, माणूस भूक लागली मागू शकतो, तहान लागली मागू शकतो, पण ही काळजाला पिळवणारी गोष्ट आहे मित्रांनो. या नंदीला वाचा सुद्धा नव्हती, पण इंद्रसेन मोठे यांच्या आई, दैवी शक्तीचा चमत्कार म्हणावा लागेल मित्रांनो. त्यांनी पोटच्या मुलासारखं त्याला खायला घातलं, व्यवस्थित खुराक दिला, पाणी पाजलं आणि सगळ्या गोष्टींनी त्याची तब्येत धष्टपुष्ट झाली. आणि त्याच सोन्याने 15 वर्ष आज त्यांच्यासाठी रानात काम करून, अवताला म्हणा, गाडीला म्हणा, उसालाच्या गाडीला म्हणा, हे सगळं करून आपण पाहूया त्यांच्याच तोंडून काय म्हणतायत ते. अशा पद्धतीने त्या मुक्या सोन्यानं, म्हणजे जो अंधही होता आणि मुकात राहीच, यानं या शेतकऱ्याला 15 पट उपकाराची फेड केली आहे मित्रांनो. आणि आता तो विश्रांतीवर आहे. तर बघूया आपण या मोहोळचे इंद्रसेन मोठे त्याच्याबद्दल काय म्हणाले. 4थ्या वर्षी 5व्या वर्षी दुई डोळं गेलं त्याचं. तेव्हापासून आता 16-17 वर्षाचा बैल झाला. मग मी 15 वर्ष बैल हाणला. त्याला जरा आता थोडं आपण कसं म्हणतो, ह्या म्हाताऱ्याला आता सुधरणा, म्हातारं जरा बडबड करायला लागलं किंवा आणि काय व्हायला लागलं किंवा तोल चाललं, त्या संदर्भात मला वाटला, म्हणून मी त्याला शेतीनं सोडून दिला. 2 वर्ष झालं मी बसून सांभाळतो त्याला. फेऱ्यावर कळत होतो, जर समजा आपल्याला हाणायचं म्हणलं तर त्याला आपल्याकडे बैल आतमध्ये थोडा यायला लागला तर सर म्हणलं की ती पड्याला जायचा. आणि जर समजा पड्याला चालला तर तू पड्याला चाललाय म्हणलं की ये म्हणलं की ती थोडा आड्याला ह्याचा. थोडा खोलगा लागला का हो म्हणलं की त्याला ती खोलगा जाणवायचा. चढ असला तर ऐक म्हणलं की त्याला ती चढ जाणवायचा. असे 1-2-4 खुणावर बैल चांगला चालला. पण जर तुमच्यासारख्याला जर गाडीत बसविलं किंवा शेतात बसविलं तर ही आंधळा आहे असं त्यानं कधीच जाणू दिलं नाही. आणि मित्रांनो, हे सगळं ऐकून तुम्हाला नक्कीच हृदयाला स्पर्श करून गेली ही घटना मित्रांनो. असे हाल, म्हणजे ज्या सोन्याला लोक म्हणत होते तुम्ही याला कसाबाला विकून टाका, त्या सोन्याने मित्रांनो आजपर्यंत, म्हणजे आज तो 17-18व्या वर्षात पदार्पण, आज वार्धक्याकडे झुकलेला आहे. त्यांनी एवढं मोठ्या मनाने समजून घेऊन सांगितलं की या ठिकाणी आम्ही त्याला काही झाल्यास याच आमच्या शेतामध्ये त्याची समाधी बांधणार आहोत. म्हणजे मित्रांनो, खरोखर या इंद्रसेन मोठे या शेतकऱ्याला आणि त्याच्या आई वडिलांच्या विचाराला आणि त्यांच्या फॅमिलीच्या संपूर्ण कुटुंबाचं जे नंदी प्रेम आहे, याला तर मित्रांनो आपला खरोखर अंतकरणापासून नमस्कार आहे मित्रांनो. एवढं कुणी कुणासाठी करू शकत नाही, पण या मुक्या चित्राबासाठी यांनी जे केलं मित्रांनो, परमेश्वर साक्षात महादेव सुद्धा त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. एवढं कुणीही करू शकत नाही मित्रांनो. आज आपण पाहतो या घटना, लोक आई वडिलांना सुद्धा सांभाळत नाही, पण या ठिकाणी इंद्रसेन मोठेंनी अक्षरशः मित्रांनो डोळ्यात पाणी येतं ही घटना पाहताना. आणि सोन्याकडे बघून, घरच्या गाईचा खोंड होता मित्रांनो हा, खिलार गाईचा, परंतु त्याला न धुटकारता न कसाबाकडे देता त्यांनी मित्रांनो त्याला जीवापाड सगळ्या घरांनी जीव लावला. त्याने सुद्धा अवताला काम केलं, सगळीकडे तो सगळी कामं करत होता. त्याच्या खाना खुणा कशा आहेत तुम्हाला तर आता मोठ्यांनी सांगितलंच असेल की त्याला काय म्हटल्यानंतर काय कळायचं मित्रांनो. हा एक परमेश्वरी संकेतच त्यांच्या घरी ही लक्ष्मीच होती म्हणायला लागली असेल मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. आणि सोन्यासाठी एक लाईक तर नक्की करा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.